महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर आपण काल फतेहानपूर या ठिकाणी हनुमान धाममध्ये थांबलो होतो. तर या ठिकाणी आपण रात्री आश्रम मध्ये थांबलो होतो. तर आता निघणार आहे. तर तुमचं सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या स्वागत करतो. पुढे निघतो. तर पाहू शकता, हे बघा अशा प्रकारे या ठिकाणी आपण रात्री थांबलो होतो हॉलमध्ये. तर चला आता मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाणार आहे. चला आता मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाणार आहे. तर पुढे पाहू शकता हनुमान दादांची एकदम मोठी प्रतिमा. तर मित्रांनो, काल पण आपण ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी पण मोठी प्रतिमा होती. आता आपण आपल्याला दुसऱ्या दिवशी भेटलेलं आहे. तर पाहू शकता, तुम्ही दर्शन करू शकता. नदी घाट पाहू शकता मित्रांनो, एकदम सुंदर प्रकारे बनवलेला आहे इथून तिथून. तर चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय मित्रांनो. तर पाहू शकता या ठिकाणी आहे गणपती बाप्पा. पाहू शकता भव्य आणि दिव्य हनुमानजींची मूर्ती मित्रांनो. तर मागून ऊन असल्यामुळे आता काय प्रश्न दिसेना. रामजींची वानर सेना तयार आहे. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. रस्त्याने जात असताना आपल्याला लागलेले जत्रा. तर जत्रामध्ये आलो, म्हणलं काहीतरी घ्यावं. तर काय घ्यावं, लवकर लवकर पहा बरं. बघा आता काका ते तिथे थांबलेले आहेत. आपल्याला घ्यायचं आहे भोंगा. तर हे घेणार आहे आपण एक भोंगा. आपल्याला सायकलला लावायचा आहे, त्याच्यामुळे घेणार आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे हे आहे 20 रुपयाचा. तर घेणार आहे. तर चला घेऊन टाकू मग एक. आलो तर जत्रामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला दिसलं चष्म्याचं दुकान. तर आपण घेतला मग एक नवीन चष्मा. तर आपला पहिला चष्मा तुटला होता, तर आता नवीन घेतलेला आहे. तर पाहू शकता दुकानाचे मालक हे इकडे आहेत. हे बघा फोनवर बोलतायत दुकानाचे मालक. तर चला आता आपलं चष्मा घेतला. तर आता आपली रामपेरी घेऊन निघू पुढं. चलो. तर मित्रांनो, आता झालेला आहे अंधार पडलेला आहे. पाहू शकता अशा प्रकारे ते रामपेरी अजून पण चालू आहे. अजून काय मुक्कामाची व्यवस्था झाली नाही. अजून एक 5 किलोमीटर मोठं गाव आहे, त्या ठिकाणी आपली व्यवस्था होऊ शकते. हे पाहू शकतो मागं काकाने बॅटरी लावली, डोक्याला उजेड दाखवते. आपण पुढे जाताना चाललेलं आहे. बघा अशा प्रकारे पूर्ण जंगल साईडला पाहू शकता. छोटस गाव आलंय या ठिकाणी. संपला गाव. चला बघा पुन्हा एकदा हे पाहू शकते काकाने बॅटरी लावलेली. आपण चाललोय पुढे. चला मग थोड्याच वेळामध्ये पोहोचतोय आपण. आपण घेतलेला आता नवीन स्टोव पाहू शकता. इकडे बॅटरी लाव. हे बघा, हे आपण नवीन घेतलेला आहे 600 रुपयामध्ये पूर्ण भरून. 2 किलो गॅस आणि 2 किलो याचं वजन. तसं 4 किलो वजन आहे. आणि आता त्याच्यावर पहिल्यांदाच आपले भाजी बनवत आहे. तर फ्लावर आहे मित्रांनो, फ्लावर उकळण्यासाठी टाकलेली आहे. तर आजचं आपलं बरेच चपाती आता आपण याच्यातून आणली हॉटेलमधून. तर आता भाजीन ते बनवणार आहे आणि थोड्या वेळानं जेवण करणार आहे. तर चला आजचं उद्घाटन झालं आपल्या गॅसचं.